कोल्हापुरात मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले। माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। देशातील सर्वात मोठा 5 फुटाचा अमेरिकन इग्वान सरड्यासह 4 फुटी व 2 फुटी सरडे हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहे। त्याचबरोबर अमेरिकन शेळ्या, बोकड, सांगोला व दहीवडीवरून आणलेला जातीवंत खिलार खंड व खिलार गायी प्रदर्शनात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते। यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून गेली 18 वर्षे हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे। यावेळी महापौर रूपा राणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, महेश जाधव, सुरेश कुराडे, नाथाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। देशभरामध्ये शेतीमध्ये नुकसान झालं म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा आपण सातत्याने वाचत आलेला आहे। आणि म्हणून 17-18 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये एक विचार आला की कशासाठी हे शेतकरी आत्महत्या करतायत आणि मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ज्याचा उल्लेख महापौर निकम वहिनीने केला की महाडिक परिवार सातत्यानं लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी करत असतो। त्यातलाच एक भाग आम्ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी भीमा फेस्टिवल सारखे कार्यक्रम, दहीहंडी सारखे कार्यक्रम, जिम्मा फुगडी सारखे कार्यक्रम घेत असतो। मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, स्पर्धा परीक्षा असतात। खेळाडूंच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जवळजवळ 20 प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेत असतो। तसंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्याची सुरुवात झाली। हा मोठा इग्वाना आहे तो 8 वर्षाचा आहे आणि हा छोटा आहे तो 4 वर्षाचा आहे आणि एकदम छोटा आहे तो 6 महिन्याचा आहे। हे प्युअर व्हेजिटेबल आहेत इग्वाना आणि माझे घरचे सांभाळलेले आहेत। आणि ही ब्रेड आहे, ही अमेरिकेची ब्रेड आहे, पण आपल्या इथे ही ब्रीडिंग होत्या, अमेरिकन सरडा म्हणते त्याला, आणि ही आपल्या इथं ब्रीडिंग होत्या। आणि ह्यांचा त्रास वगैरे काय नाही, यांचं साईड इफेक्ट वगैरे काय नाही। जरा लोकांना बघितल्यानंतर थोडीशी जरा भीती वगैरे वाटते, पण बिण्याचं घाबरण्याजोगं नाही। पाळीवमध्ये आहेत, त्यांचा काही कुठला कुठला प्रॉब्लेम नाही आहेत। आणि हे प्युअर व्हेजिटेबल असल्यामुळे यांना पालक, कोथिंबीर, गाजर, काकडी त्याच गोष्टींचा त्यांचा खुराक आहे। भोपळा वगैरे त्याच गोष्टी त्यांचं डाएट आहे। परत त्यांच्या प्रोटीनसाठी वगैरे फळं वगैरे आपण देऊ शकतो, ॲपल वगैरे, बनाना वगैरे ते। आणि एज त्यांचं आता 8 वर्ष आहे। त्यांचं एज, त्यांचं आयुष्य कंप्लीट एक 30 ते 35 ह्या दरम्यान त्यांचं एज असते त्यांचं। आणि आत्ता हा 8 वर्षाचा, म्हणजे याचं अजून भरपूर आयुष्य आहे।